बाद. हे असं प्रेम नको असतं मला. साडी घाण केली माझी. हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज ही मी अशी मस्त छान छान बनवून कुठे चालली आहे तर ते तुम्हाला सांगत आहे. तर माझ्यासोबत आहे माझी आई आणि माझी शाऊ आणि माझी ही छोटीशी लेक भार्गवी आणि भार्गवीचे पप्पा. हाय. हा, तर आता आम्ही ओला बुक केलेली आहे. ओला करून आमची ओला घेऊन यायला चाललोय. तर ते आता तुम्हाला समजेलच पुढे गेल्यावर. सो कंटिन्यू करा गाइस. नया गाड़ी आएगा. छोटी बॉटल नाही का? तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही इथे कशासाठी आलो. आई आमची बाउंड झाली जरा गाडीत बसता बसता थोडं डोक्याला लागले. आईच्या हळूहळू तोंड लाव असं नको. तोंड लाव हिला कुठे नाही. तुम्हाला समजलं असेल. पापा की खुशी देख रहे हो. पापा की खुशी देख रहे हो. आई तो इथे दुसऱ्यांदा आली ना, कारण आमची फर्स्ट कार पण इथेच घेतलेली म्हणून आईला मज्जा आली. ओ तुम्ही किती वेळ आले इथं? दुसऱ्यांदा आलो. नाही मग बोला ना, येत जात असतो. ही पोटात होती माझ्या तेव्हा. 6 मंथ प्रेग्नेंट होती मी तेव्हा. पहिली कार माझी. बाहेरून बघितलं तू तेव्हा होती ना फर्स्ट टाइम? मला आणलं नव्हतं का तर मी लहान होती. नाही तेव्हा काहीतरी होतं. मी प्रेग्नेंट होती 6 मंथ. मी पण होती. या मॅडमला वाटलंय की मी फॉर्च्युनर घेतली आहे ना. मी फॉर्च्युनर आहे ना, जी पण घेतली आहे ना ती फॉर्च्युनर पेक्षा कमी नाही. हा माझी गाडी. आपली गाडी. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की गाडीच्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. मग आता काय नुसते सिग्नेचर. रिलायन्सच्या पिशवीमधून आम्हाला हार आलेला आहे. हे पेढे गडबड होती सो मला जाता नाही आलं हार आणि पेढे घेण्यासाठी. तर हरीश, थँक्यू सो मच. हरीशने हार आणि पेढे सकाळी जाऊन पटकन अरेंज केल्यात आणि माझी ती धावपळ थांबवली आहे. सो हार आणि पेढ्यांसाठी, कारण आता मला ही साडी वेअर करून सगळं मार्केट मला फिरावं लागलं असतं. मग पेढे हार, कारण हे इथे प्रोसेसच्या मागे लागले असते सो मला मार्केटमध्ये नसतं जाता आलं. म्हणजे जावं तर लागलंच असतं पण असं ऊन खात सगळं ही साडी सांभाळून. सो माझा तो ताण जरा कमी झाला आहे. सो थँक्यू सो मच हरीश ह्यासाठी. बिचारा नाईट करून आला आणि माझं हे काम केलं. पूजेला म्हणजे गाडीसाठी आता प्रोसेससाठी खूप उशीर लागला आणि ते भूक लागली. आम्ही ते पेढे आधी हां पेढे खाऊन झालेले आहेत आधीच. मी चाललेलो आहोत
नवीन गड्डी जवळ. मम्मी 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 किती खुश आहे बघा गाईस. आम्ही पण आहोत. खूप खुश आहे. मी आणि पप्पा पण खूप खुश आहोत. आता आम्ही इकडनं चाललोय गाईस. 1, 2, 3 गो. घर आणि गाडी हे आपल्या आयुष्यातील प्रत्येकाचं हे स्वप्न असतं आणि माझं हे स्वप्न दुसऱ्यांदा पूर्ण होत आहे. म्हणून मी खुश होतीच, पण माझ्यासोबत माझी फॅमिलीही खूप खुश होती. मम्मीची कॉपी करायला त्याला तिकडे आले ठेवायचे चारी आजच्या दिवसात दिवा पेटेल असं वाटत नाही गाईज मला. पेटलं गाईज. चला आता मॅडमची आपण पूजा करून घेऊया. तिचं आपल्याला छान स्वागत करायचं आहे. आता ती आपली होणार आहे. सो आता तिची ओवाळणी करून घेत आहे. हळदी कुंकू वाहून झालंय, फुल वाहून झालंय, तिला पेढासुद्धा वाहून झालाय आणि नारळसुद्धा आता वाहणार आहे. एका पाठोपाठ सगळ्यांनीच आम्ही पूजा करून घेतली आहे आणि तिला छान साकडं घातलेलं आहे की बाई तुझं आता आमच्या घरी स्वागत होणार आहे. तू आमची लक्ष्मी आहेस. आणि आधीच्या गाडीनेही आम्हाला खूप साथ दिलेली आहे आणि तूही आता आम्हाला खूप साथ देणार आहेस. आहा काय दिसते मम्मी. जल्दी जल्दी गाडी शिकले. शाबास मम्मी शाबास. लवकरात लवकर गाडी शिक. लवकरच. गाडी ना निर्जीव असते, पण तिला पण जीव लावला ना की ती पण आपल्याला जीव लावते. हा मला छान अनुभव आलेला आहे मला माझ्या आधीच्या गाडीचा. म्हणून अशी मी छान छान पूजा करून घेत आहे. आणि पूजा झाल्यानंतर फायनली आता आम्हाला मिळणार आहे मोठी चावी आणि त्यानंतर मेन गाडीची चावी. आणि सगळ्यात जास्त खुश आहेत ते शाहूचे पप्पा. चावी घेताना आतून खूप हॅप्पी फिलिंग झालेली आहे त्यांची. आणि पप्पांसारखीच खुश असणारी भार्गवीला असं झालं कधी पूजा होते आणि मी माझ्या हाताने सगळ्यांना पेढे वाटेल. सो तिने आता सुरुवात केलेली आहे. चॅनल आहे आमचं. हो पूजा आवरून झाल्यानंतर आता आम्ही गाडी घरी घेऊन जात आहोत. पण त्याआधी मला कमेंटमध्ये सांगा गाडी कशी दिसते. व्हाईट कलर आहे गाडीचा आणि तो मी चॉईस केलेला आहे. सगळं छान झालेलं आहे. पूजा वगैरे तुम्ही पाहिलीत. सगळं छान व्यवस्थित पार पाडलेलं आहे. आणि आता आम्ही निघत आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी. सो कंटिन्यू करा. कोणत्या बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहोत ते बघा. मला पनीरचं नको. आता कोणाचं खाऊ मी. थांब ना. हे येड्या साडी माझी येड्यांनो बघा साडी. टिश्यू घ्या. पाडलं साडीवर. दोघी मूर्ख आहेत तुम्ही. हे असं प्रेम नको असतं मला. साडी घाण केली माझी. या दोघी जवळ या. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आवडीनुसार पेट पूजा करायला घेतली आहे. मी पण माझ्यासाठी पनीर फ्रँकी मागवलाय. आईने कांदा भजी मागवलेत. आईला असं काय आवडत नाही. इकडे शाहू मंचुरियन, फ्रँकी,
भार्गवी पण आणि भार्गवीचे पप्पा पण. तीन वाजून गेले होते, भूक लागली होती म्हणून रस्त्यामध्ये जे मिळेल ते खाऊन आम्ही गाडीवरती, नवीन गाडीवरती नावही टाकून घेतलेली आहेत. नावांचं सुद्धा आम्ही आजच उरकून घेतले आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आता टिटवाळा येथील गणपतीच्या मंदिरात. तर दर्शन घ्यायचं आहे. नवीन गाडी आहे आमची. लास्ट जी गाडी होती, म्हणजे आधीची जी गाडी होती आमची, तीही घेतली होती तेव्हा मी इथे बाप्पाच्या दर्शनाला घेऊन आलेली आणि आताही मी बाप्पाच्या दर्शनाला घेऊन आलेली आहे. हॅलो गाईज, आता आमच्या सोबत आहे सुजल. माझं नाव नाही घेतलाय तुझा. अवतार काय हे शिवाजी भाऊ आहे, काय शेजारी आहेत, सगळेच आहेत. यांचं इथेच खूप मोठं शॉप आहे आणि आम्ही कधी आल्यावर आधी त्यांना भेटतो आणि मग दर्शनाला जातो. तुम्हाला काय वाटलं सांगते. हा भाऊ आधी आपल्या ब्लॉग मध्ये पाहिलंय तुम्ही. वाटलं हा आलात तर भाऊंच्या दुकानाला व्हिजिट करा. ये श्रावणी ये. चल पुढे चल. आईचा हात धर, नाही तर याच्या हाताला राहा. भार्गवी सुजलच्या हाताला राहा. ये या 2 मिनिटं बघून जाऊ. बघायला फ्री आहे. या प्रदर्शन बघायला. अंकलचं शॉप कोणतं आहे? अंकल तुमचा शॉप? हा आहे. अच्छा. दर्शन करून काय माझे सगळे लाईक असतं ना का? बघते का? मी म्हटलं तुम्ही बिझी असताना. लाईक केलं समजत असेल ना कोणी. फक्त कमेंट दिवस छान होता आणि मंदिरात गर्दी नव्हती. गर्दी असेल, आम्ही थोडा उशिरा गेलेलो, त्या पिरियडमध्ये गर्दी नव्हती. सो आमचं दर्शन छान झालेलं. हवं तसं मला कॅमेरा शूट करता आला नाही कारण मंदिरात कॅमेरा अलाऊ नसतो, तर मी थोडंसं शूट केलं आहे. दर्शन झाल्यानंतर बाप्पाच्या समोर बसून मन भरून बाप्पाला पाहून घेतलं. पूर्ण फॅमिलीचं छान दर्शन झालं होतं आणि आता दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. बाहेरसुद्धा छान दर्शन झालं आहे आणि नंतर शिवाजी भाऊंचं शॉप बाजूलाच आहे. अगदी मंदिरातून बाहेर निघाल्यावर लेफ्ट साईडलाच आहे. मोरिया असं शॉपचं नाव आहे. तुम्ही इथे पाहू शकता आतमध्ये प्रचंड मोठं असं हे शॉप होतं आणि शॉपमध्ये प्रत्येक पूजेची वस्तू, शोपीस सगळंच अवेलेबल होतं. बाप्पाच्या खूप अशा छान छान क्यूट अशा मूर्त्या होत्या. सगळ्याच आवडणाऱ्या होत्या, पण त्यापैकी एक मी चॉईस केली, म्हणजे ती मूर्ती मला खूप जास्त आवडली. मूर्तीसोबत आम्ही आणखी काय थोडीशी शॉपिंग केली आणि भाऊंनीसुद्धा भाऊंच्या आवडीचं भार्गवीसाठी काहीतरी दिले. काय दिले ते तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला बघायला मिळेलच. आत्ता शॉपमधनं बाहेर पडलोय, पण भाऊंची इच्छा होती की चला आलात तर काहीतरी चहा वगैरे घ्या, म्हणून भाऊंनी भाऊंच्या ओळखीच्या कॅन्टीनमध्ये आम्हाला नेलं. तिथे एंट्रीलाच साईबाबाची खूप सुंदर अशी प्रतिमा होती. आम्ही तिचंसुद्धा दर्शन घेतलं. दोघींना कॉफी सांगा, बाकी चहा सांगा. तुझं चहा त्याला थंड वगैरे.
5 वाजून गेले होते आणि तुम्ही पाहिलं दर्शनाला येण्याआधीच आम्ही गाडीमध्ये फ्रँकी वगैरे खाल्लं होतं. सो आम्हाला भूक नव्हती. तर आता फक्त आम्ही चहा घेतला आहे, मुलींनी सरबत आणि आम्ही चहा. तर चहासोबत आमच्या जुन्या आठवणी छान रंगल्या होत्या, कारण भाऊ आमचे शेजारी होते तुम्हाला सांगितलंच. तर जुन्या आठवणींसोबत आम्ही चहाची मजा घेतली. तसेच इथे भार्गवीने लिंबू सरबताचाही पुरेपूर आनंद घेतलेला आहे. तिला लिंबू सरबत खूप जास्त आवडतो. घरीसुद्धा ती एकटी लिंबू सरबत बनवत असते. आता चहा घेऊन झाल्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघालो, पण तेवढ्यात भाऊंनी त्यांच्या ओळखीच्या पुजारीला बोलून, म्हणजे भटजीला बोलून आमच्या गाडीची सुद्धा पूजा करून घेतली. सो छान वाटलं. मनात नसतानाही सगळं असं छान छान होत होतं, कारण की गाडी घेताना सुद्धा सगळं छान छान झालं. तिथेही पूजा छान झाली, इथे मंदिरातलं दर्शन छान झालं आणि भटजींच्या हातातून पूजाही छान झालेली आहे. बाय अंकल. आणि आता भाऊंच्या ओळखीमुळे आता आमचे पार्किंगचे पैसेही घेतले जाणार नाही. तुझं गिफ्ट. आमचं छान दर्शन झालेलं आहे, सगळं मस्त. भाऊंच्या ओळखीचं ब्राह्मण बघून आमच्या गाडीची पूजाही करून घेतली. तर आणि बरंच काही आम्ही त्यांच्या शॉपमधून घेतलं आणि निघताना भाऊंनी भार्गवीसाठी हे असं गिफ्ट दिलंय. काय बोलतात त्याला? लुबुबू काय बोलतात का? लबुबू. हा, चहा वगैरे नाश्ता सगळं आमचं झालेलं आहे भाऊंच्या तर्फे. आणि आमची खूप जुनी ओळख आहे. जेव्हा माझी श्राऊ छोटी होती, आता मोठी झाली, तेव्हा भाऊ आमच्या शेजारी राहायचे. घरच्या सारखे संबंध आहे माझ्या सासरच्या, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचे, त्यांच्यासोबत मोठे भाऊ त्यांच्यासोबत त्यांचे खूप असे जुने संबंध आहेत आणि ती ही अशी ओळख आहे. तर खूप छान असतं. नेहमी टिटवाळ्याला आल्यावर आमचं दर्शन छान होतं आणि असं आम्ही काहीतरी छान छान घरी घेऊन जातो. तर थँक्यू सो मच भाऊंसाठी पण, शिवाजी भाऊंसाठी. आणि स्पेशली असं हॅप्पी झालंय सगळं ना. पूजा पण मस्त झाली, तिकडचं सगळं छान झालं, पूजा सगळी छान. हा, आणि बाप्पाची मूर्ती ही छान भेटली आणि लगेच मी गाडीमध्ये स्थापनाही केली. तर आता आम्ही घरी जायला निघालोय. सगळं असं छान झालंय. पनूने यायला पाहिजे होतं, पनूचा डोअर लॉक झालाय, पनू काय आली नाही. पण सुजल तू आलास, आम्हाला बरं वाटलंय. असं आमच्या खुशीमध्ये तू आलायस, आमची खुशी दुगणी झालीये. तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. मार खायला वाचलंय बोलतात आम्ही दोघी, कारण यांनी भरवता तुम्हाला माहिती ना माझी साडी घाण केली. तर असं आईचा रूप बघितला, मम्मीचा अर्धा बघितला. हा, सुजलने बरंच काही नोटीस केलंय. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट मध्ये. आणि बरंच काही बाकी आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर आम्हाला बरंच काही करायचं आहे, ते पण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनची बेल वाजवायची आहे, म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा. लाईक सबस्क्राईब पण करा, चॅनेलला सपोर्ट करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आई बाय कर. आई बाय. एक ड्रीम स्वप्न कंप्लीट झालं. बाय बाय. ओ बाय. ओ बाय बाय. एक ड्रीम आमचं कंप्लीट झालं. ड्रीम स्वप्न कंप्लीट